ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत असून महापालिकेचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। अशा स्थितीत ठाणे महापालिकेच्या विविध भागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाणे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेतील एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेली म्युनिसिपल लेबर युनियन बरोबर संलग्न असून प्रशासन व कर्मचारी यांच्यात सौहार्द व शांततापूर्ण वातावरण राहावे म्हणून कार्यरत राहणार आहे। नेहमीच कामगारांचे विविध प्रश्न घेऊन ठाणे म्युनिसिपल लेबर युनियन ही संघटना विविध प्रश्न कामगारांचे सोडवण्यासाठी नेहमी सक्रिय असते। 7वे वेतन आयोग, कामगार भरती, वाढीव वेतन यासारखे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या महापालिकेतील अभियंत्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली। या नियुक्तीबद्दल पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी ठाणे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। तसेच ठाणे महापालिकेच्या उन्नतीसाठी व ठाणेकर नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी भविष्यात आपण घेणार असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता अभियंते नेहमीच तत्पर राहतील असे यावेळी ठाणे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन आंबोणकर यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। त्यांच्यासह यावेळी कार्याध्यक्ष प्रमोद निंबाळकर, उपाध्यक्ष रामदास शिंदे, सरचिटणीस स्वप्नील काशीत, खजिनदार राजेश सावंत तसेच प्रवीण सापळे, उपाध्यक्ष किशोर गोळे, खजिनदार राजेश सावंत, महेश बोराडे, जन्मय जय मयेकर, रामकृष्ण देसले, सय्यद दावलशाह, चिटणीस विजय खानविलकर, जमनाताई जाधव, गणेश भालेकर व इतर पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे शहरात वाहनांची संख्या देखील वाढली असून ठाणेकर वाहतूक कोंडीने बेजार झाले आहेत। मात्र ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर आली आहे। वाहतूक शाखेने महापालिकेसोबत संयुक्त कारवाई करत वागळे इस्टेट परिसरातील 22 बेवारस गाड्यांची उचलबांगडी केली आहे।
शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बेवारस गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक शाखेने महापालिकेच्या मदतीने संयुक्त कारवाई करत वागळे इस्टेट परिसरातील 22 बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांना नोटिसा बजावल्या. मात्र 1 महिना उलटूनही वाहन मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या बेवारस गाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या गाड्या क्रेनच्या सहाय्याने उचलून डम्पिंग यार्डला जमा केल्या आहेत. पुढील 15 दिवसात मालकांनी गाड्या सोडवल्या नाहीत तर त्या गाड्यांचा भंगारात लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ही कारवाई टप्प्याटप्प्याने संपूर्ण ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मराठी भाषा अशा काळातून चालली आहे की आपली साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ती धोक्याच्या रेषेवर गेली आहे. त्यामुळे आपल्या मराठी भाषेची काळजी आपण घेतली पाहिजे, ती उराशी बाळगली पाहिजे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार आहे. त्यासाठी आपली मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी वाङ्मय वाचवण्यासाठीचा संघर्ष करायचा आहे. यासाठी महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये लोकसहभागातून किमान 2 ते 3 मराठी भवन उभारले गेले पाहिजे, असे प्रतिपादन सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी ठाण्यात केले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा नागरी सत्कार कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमास राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळांकुरकर, अभिनेते सागर तळाशीकर, कवी दुर्गेश सोनार, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे तसेच ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेचे संवर्धन करणे हा उठाव आहे आणि हा लोकांनीच पुढे नेला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळा या बंद पडता कामा नये. मराठी शाळेतील कोणत्याही वर्गात एक विद्यार्थी असेल तरी त्या विद्यार्थ्याला शिकवले पाहिजे. मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे. त्यातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर घडतील, असे विश्वास पाटील यांनी नमूद केले.